महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत जे रिक्त पद भरायचे त्याची सुरुवात झालेली आहे का तर या ठिकाणी अंगणवाडी मुख्य सेविकेची जाहिरात आहे। ही जाहिरात आलेली आहे। आता या जाहिरातीसाठी नेमका पात्र कोण आहे, जागा किती आहे आणि हा अभ्यासक्रम नेमका काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पुढच्या 2 ते 4 मिनिटांमध्ये बघूयात। त्यामुळे व्यवस्थितरित्या हा व्हिडिओ बघा, अजिबात याला कुठं मध्ये स्किप करू नका। आणि ज्यांना अशी माहिती पाहिजे त्यांनी हा व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राइब करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ त्याला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतो। आता बघा, पहिल्यांदा ही जाहिरात काय आहे, ही जाहिरात आपण थोडक्यात समजून घेणं गरजेचे आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा हा विषय आहे की एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील शहरी विभागांतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका मधून मुख्य सेविका, काय म्हणताय बघा, मुख्य सेविका गट क संवर्गातील शासनामार्फत भरतीसाठी मंजुरी प्राप्त एकूण 272 पद। किती पद आहेत? 272 पदासाठी जाहिरात आहे आणि 7 ऑगस्ट पासून 21 ऑगस्ट पर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करायचा आहे। ICDS कुठं? ICDS.gov.in ही वेबसाईट ओपन करायची आणि याच्यावरती आपला अर्ज दाखल करायचा 272 पदासाठी। आता साधारणतः यामध्ये आपण पाहतो, ज्या वर्षी विभागीय परीक्षेचं आयोजन करणं प्रस्तावित आहे त्या वर्षी 1 जानेवारी रोजी सलग 10 वर्ष विनाखंडित नियमित सेवा पूर्ण केलेली अंगणवाडी सेविका असावी ती व्यक्ती। म्हणजे या ठिकाणी 1/1/2025 पर्यंत तुम्ही 10 वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून काम केलेलं असावं, बरोबर आहे। हा पहिला नियम आहे। म्हणजे डिपार्टमेंटल एग्जाम आहे, कोणती? डिपार्टमेंटल, का तर 10 वर्षाचा अनुभव पाहिजे। 1 जानेवारी 2025 रोजी वय 50 वर्षापेक्षा जास्त नसावं। म्हणजेच काय, 1 जानेवारी 1975 नंतरचा जन्म तुमचा असावा, त्याच्या अगोदरचा जन्म नसावा। कधी? 1 जानेवारी 1975। त्याचबरोबर तुम्ही एखाद्या विद्यापीठाची पदवी धारण केलेली असावी। त्याबरोबर या ठिकाणी आपण पाहतो की जॉईन झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत MSCIT आणि मराठी भाषा उत्तीर्ण, या ठिकाणी मराठी भाषा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे, परंतु एखादी सिलेक्शन नंतर आहे। सिलेक्शनच्या अगोदर पात्रता काय आहे? पहिलं तर 10 वर्ष अनुभव अंगणवाडी सेविका म्हणून। दुसरा आहे, यामध्ये आपण पाहतो की 50 पेक्षा वय जास्त नसावं। आणि तिसरी पात्रता इथं दिलेली आहे, ते म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट देखील पाहिजे। ह्या 3 गोष्टी तुम्हाला पात्र बनवतात। आता जे जे याला आहेत पात्र त्यांनी प्रत्येकाने फॉर्म भरा। सर्वसाधारणतः याच्यासाठी परीक्षा होणार आहे असं एकंदरीत इथं आपल्याला जाणवतं। आणि परीक्षा ज्यावेळेस मुख्य सेविकेची होती त्यावेळेस याचा सिलेबस नेमका कशा स्वरूपाचा असतो तो मुद्दा लक्षात घ्या, का तरी परीक्षा ऑनलाइन होण्याची दाट शक्यता आहे, बरोबर आहे। कशी ऑनलाइन होण्याची दाट शक्यता आहे, तर त्या संदर्भात ही बॅच आहे, हे जॉईन करा। का तर बघा, संधी मोठी आहे, संधी सोडू नका। तुमचा जो मी खाली सिलेबस सांगितलाय ना, हा सिलेबस ह्या बॅच मध्ये 100% पूर्ण होतो। का तर 100 मार्काचा 100 प्रश्नाचा 200 मार्काचा पेपर असतो। ह्यामध्ये इंग्रजीला 10 प्रश्न 20 मार्क, मराठीला 10 प्रश्न 20 मार्क, सामान्य ज्ञान यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना वगैरे येतं, त्याला 20 प्रश्न 40 मार्क। ICDSच्या योजना, एकात्मिक बाल विकासच्या योजना आणि कायदे 20 प्रश्न 40 मार्क। पोषण अभियान आहे, त्याला 10 प्रश्न 20 मार्क। गणित बुद्धिमत्ता अंकगणित 20 प्रश्न 40 मार्क आणि कॉम्प्युटरचं ज्ञान 10 प्रश्न 20 मार्क। ह्याची सगळी पुस्तकं तुम्ही चापसाय गेला ना तरी ही पुस्तकं तुम्हाला एका जागेवर कुठं सापडत नाहीत। म्हणून सर्वोत्तम बेस्ट काय, ह्या बॅच मध्ये तुम्हाला PDF नोट्स असतील, ह्याच्या बरोबर तुम्हाला रोजची रोज लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, ह्याच्या बरोबर
ह्याच्या जवळजवळ 15 टेस्ट तुम्हाला सोडवायला असणार आहेत। बॅच जॉईन करण्यासाठी काय अडचण आलीच तर हा 7038 155 255 वरती कॉल करा किंवा स्क्रोल पट्टीवरती ऍपचं नाव दिलेलं आहे ते प्ले स्टोअर वरती जाऊन डाउनलोड करा। अडचणीच्या वेळेस हा नंबर आहे 7038 155 255 यावरती कॉल करा। एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।